मधली टीम पाहायला मिळेल. दोन्ही टीम भरपूर महत्वाच्या असणार आहे आणि दोन्ही टीम कडे देखील टॅलेंट भरपूर असणार आहे. जरूर टॉस जिंकला नेरल खांडा टीमनं आणि शतरक्षण करण्याचा एक चांगला निर्णय. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण दहिवली टीमला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमला राहुल दादा शेंडे साहेबांचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेच्या ज्या ट्रॉफीज पाहतो त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. तर मी दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत करेन. जर आले असतील तर मी विनंती करतो दादांना की व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत असेल. वेळात वेळ काढून आल्या आणि भरपूर चांगलं एक व्यक्तिमत्व आहेत. आणि खरं तर आपण पाहिलं तर असलपाडा टीमचे बिग सपोर्टर आहेत आणि त्यांचा इथं मान सन्मान केला जातोय. अर्थात डॅसिंग डायनामाइट कमी वयामध्ये क्रिकेटवरती अफाटून प्रेम आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ज्या ट्रॉफीज पाहतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज पाहतो त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत आणि एक चांगलं डोनेशन त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. त्यांचं इथं मान सन्मान जरूर पाहायला मिळालाय. जाऊ मैदानाच्या आतमध्ये मॅच भरपूर महत्वाची असणार आहे. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडा 2026 आपल्याला हे पर्व पाहायला मिळतोय आणि अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळतोय. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच नंतर ममदापूर टीमचे खेळाडू कुठेही जायचं नाहीये. याच्यामधला जो विनर संघ असेल तो तुमच्या समोर लगेच खेळवला जाईल. त्याच्यामुळे ममदापूर टीमच्या खेळाडूंना विनंती असेल कुठेही जाऊ नका. ममदापूर टीम अतुल आणि कबीर दादा मी विनंती करतोय की खेळाडू कुठेही जायचं नाहीये. ही याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ लगेच तुमच्या समोर खेळवला जाणार आहे. त्याच्यामुळे खेळाडूंनी कुठेही जाऊ नका. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण पाहतोय मनोज आणि तेजस. तर वैयक्तिक पहिलं षटक सुमितला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नेरल खांडा टीम सूचना असू द्या 15 मिनिटाचा अवघ्या असणार आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाहीत तर मग एक खेळाडू 38च्या सर्कल मध्ये घेतला जाईल. प्रत्येक टीमला या सूचना आल्या. आम्ही पहिल्या मॅच मध्ये देखील सूचना दिल्यात. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल गुडघा टेकवलाय परंतु बॉल फसलाय आणि विकेट पाहायला मिळते. दैवली टीमला महत्वाचा ट्रम्प कार्ड. फलंदाज बाद होईल. मनोज बॅक टू द डगआउट. मनोज हा फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज नितीनला पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्या खेळाडूकडे देखील अपेक्षा भरपूर होती आणि तो फलंदाज पहिलाच बॉलवर दे. खरं तर शतरक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम झेल टिपलाय. कारण शतरक्षण आपण पाहिलं तर जेवंत मसने साहेबांना देखील विनंती असेल की या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. त्यानंतर रामदास कराले साहेबांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती या तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा टीम नेरल खांडा टीम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जरूर आपल्याला विकेट पाहायला मिळाली होती. स्ट्राईक वरती नितीनला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला फलंदाज. गोलंदाज तयार सुमितला पाहतोय. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाचा अकाउंट आपण जर पाहिलं तर ओपन झाला जातोय. बॅटिंग करत असताना दहिवली टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुमितचं कौतुक केलं पाहिजे. महत्वाचा विकेट बाद झाला. स्ट्राईक वरती तेजसला पाहतोय. आता तेजसला चांगला कमबॅक करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॅटच्या नदी लागली जाते. 2 शतरक्षकाच्या मधून चकमा देत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार धाव मिळतील 4 आणि 4च्या मदतीने धाव संख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. धाव संख्या दाफलकीवरती 5 लागली जाते. अप्रतिम कमबॅक करावं लागेल दैवली टीमला आणि इथून जर विचार केला
तर थोडीशी खराब फंबलिंग पाहायला मिळाली आणि खरं तर ह्या चुका सुधाराव्या लागतील टीम नेरल खांडा टीमला. कारण पहिले षटक आहे पॉवर प्लेचं आणि या षटकांमध्ये चांगला कमबॅक ही करणं फार महत्वाचं असणार आहे. पहा स्लो पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंच बोलताय बाहेरून जाणार बॉल, वाईड बॉल, एक अवांतर धाव पाहायला मिळते आणि एक अवांतर धावाने धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला कमबॅक सध्या दोन्ही टीमला करावा लागेल. सुमितला पाहते बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती तेजस, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळालाय. रिव्हर्स फटका लागला तर पार, नाहीतर आबाद. सातत्यानं हा समीकरण म्हटला जातो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि इथून तेजस सारख्या खेळाडूला थांबवण्याचं काम केलं गेलंय. अप्रतिम कमबॅक. गोलंदाज आपण पाहतोय सुमितला. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल टाकलाय स्ट्रेट टॉप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि थोडा मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक करावा लागेल. दोन्ही फलंदाज, एक फलंदाज बाद झालाय महत्वाचा आणि त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी खरं तर आता या खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न आहे, परंतु फलंदाजांनी धाव घेतलेली नाहीये. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक इथं पहिले संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकीवरती लागले गेलेत. बॅटिंग करत टीम देवले टीमची धावसंख्या आपण जर विचार केला तर 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जरी मर्याई दैवली आपल्याला गोल्डन स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. जरी मर्याई दैवली टीम्स आपल्याला पाहायला मिळते आणि इथून चला सामना लगेच स्टार्ट करायचं, उशीर करायचं नाहीये. पहिले षटक संपलंय. धावसंख्या दाफलकीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा लागल्या जातात. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वा भाई वा, क्या बात आहे. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि इथून अजून एक धक्का बसतोय. दैवली टीमला फलंदाज धक्का क्रमांक लागला जातोय. दुसरा फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. तेजस हा फलंदाज बाद झाला आणि इथून थोडासा बॅकफुटला टीम आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना दहिवली टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज आपण पाहिला तर दुसरं षटक संदीपला पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अप्रतिम बॉलिंग अटॅक. बॉलिंगचा आपण जर विचार केला, बॉलर या गोलंदाजाचा हाईट बघा भरपूर छोटी पाहायला मिळते, परंतु कमबॅक करण्याची ताकद त्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मोहितला पाहतोय सध्या स्ट्राईक एंड वरती. मोहितला चांगला कमबॅक करावा लागेल. चला स्पीडअप करा टीम नेरल खांडा टीम, तुम्ही उशीर करता यार प्लीज. वैभव कराले साहेबांना देखील विनंती असेल की या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय संदीपला. अप्रतिम कमबॅक. ओहो वा, क्या बात आहे. दांडी गुल चिलफाला तीड आणि तून वेस्टांचा वेध घेतला आणि स्टंप डायरेक्ट उडवून टाकलाय. संदीप ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम कमबॅक. भरपूर चांगला इफेक्ट. काय टप्पा आणि काय बॉल टाकला होता. यॉर्कर पद्धतीने चेंडू होता आणि इष्टांचा वेध घेतला आणि आल्या मात्र माघारी परतवला जाते. फलंदाज बाद. अप्रतिम कमबॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवीला पाहतोय. खर तर
नेरल खांडा टीमचा विचार केला तर संदीप छोटा पॅक बडा धमाका आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने तो दृश्य आपल्याला पाहायला जरूर मिळतो आहे. काय कमालीची बॉलिंग अटॅक, भरपूर चांगला इफेक्ट. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावा आणि त्याच्यानंतर सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट. या बॉलवरती जर विकेट काढला तर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पहिला विकेट विकेट हॅट्रिकचा विक्रम संदीप या गोलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. अप्रतिम कमबॅक. स्ट्रायकरवरती गोलंदाज आपण पाहतोय रवी. ओहो, अप्रतिम गोलंदाजी. संदीप ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोडण्याला हरकत नाही. 3 बॉल वरती 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम आणि एक नवा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपच्या नावावरती विकेट विक्रम आणि विकेट हॅट्रिकचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. ही खासियत आहे नेरल खांडा टीमची. पहिलं षटक आपण जर विचार केला तर सुमित सर राहिलं होतं, 7 धावा जरूर दिल्यात आणि त्याच्यानंतर पूर्ण ताकद खरं तर संदीप या गोलंदाजाने केले गेले. 3 बॉलवरती 3 विकेट घेणं सोपी गोष्ट नाही क्रिकेटमध्ये आणि 3 बॉलवरती त्या खेळाडूने त्या गोलंदाजाने खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. काय कमालीची बॉलिंग राहिली गेल्या. अप्रतिम कमबॅक. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक चालू आहे आणि दुसरं षटक अप्रतिम राहिलं जातोय संदीप या गोलंदाजाचा. छोटा पॅक बडा धमाका आणि आज नेरल खांडा टीमचा धमाका जरूर राहिला जातोय. अप्रतिम कमबॅक. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कदाचित जर हा जल टिपला असता तर 4थ्या बॉलवरती 4था विकेट पाहायला मिळाला असता, परंतु थोडासा खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि इथून एक धाव मिळाला. एका धावने धावसंख्येत बदल, धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. ठीक आहे, प्रयत्न भरपूर चांगला राहिला होता त्याही क्षेत्ररक्षकाचा, परंतु थोडासा मिस टायमिंग पाहायला मिळाला होता. कदाचित पहिल्या इनिंगला जर पहिल्याच मोमेंटला जर रनिंग आधी घेतली असती तर कदाचित हा जल टिपला असता आणि इथून थोडस तालमेल थोडस बिघडला गेला त्या खेळाडूचा. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला बोलतो आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. 51 धाव आणि 51 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. संदीपचा कमबॅक मी भरपूर वेळा पाहायला गेलाय. मी आता त्या खेळाडूला ओळखले गेलाय आणि बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे त्या खेळाडूकडे. पहा फक्त गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे आणि इथून डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न थोडंच करा. फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी असणार आहे हा जुनिया. शेवटच्या बॉलवरती संदीपचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम कमबॅक. म्हणजे प्रत्येक टीमकडे चांगले खेळाडू चांगले बॅट्समन जरूर पाहायला मिळते. पहिली मॅच आपण पाहिली ममदापूरने अंजप, त्याच्यामध्ये ममदापूर टीमचा जल्लोष राहायला गेला. कबीर आणि अतुलचा कमबॅक त्या टीमकडे आपल्याला भरपूर चांगलं खेळताना पाहायला मिळाला होता. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली होती. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेट मध्ये आणि इथून एक मिळाली फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं आणि इथून जर विचार केला तर षटक क्रमांक इथं संपलं जातोय दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहे 11 धावा. ममदापूर टीमचं कबीर एक चांगले खेळाडू आहे. कबीर दादाने मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचंय. कबीर कुठे असतील त्यांनी यायचंय आमच्या व्यासपीठावरती. जर मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक स्वप्नीलला पाहतोय.
पहा ज्यांनी विकेट विक्रम जो केला होता तो गोलंदाज संदीप नाहीये, संदेश आहे. आमच्या इथं थोडस बोलण्यामध्ये थोडस हे झालं होतं. संदेश अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली होती. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक आहे तिथे तैनात, मिळाली फक्त एक सिंगल, दुसरीचा कॉल आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग, 2 धाव मिळाले, 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार, चला सामना स्पीडअप करायचं लगेच. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार, पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करावं लागेल. हो, हा फटका भरपूर चांगला आहे. असे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. टप्पा बघितला, क्रॉस झाला आणि बॉलला फक्त दिशा दिली आणि या 2 शतकषकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवला आउट ऑफ द पार 4 धावींसाठी. 4 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालंय. तिसरं षटक चालू आहे आणि या तिसऱ्या षटकांमध्ये जर अशी बॅटिंग केली तर मग धावसंख्या भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय फलंदाज ज्याच्या बॅट बद्दल एक चौकार पाहायला मिळाला, सचिन या फलंदाजाकडनं अप्रतिम. सचिनच्या बॅट बद्दल जरूर एक चौकार पाहायला मिळालाय आणि इथून चांगला कमबॅक ही करणं फार महत्वाचं असणार आहे. चला स्पीडअप करा लगेच, मी विनंती करतोय. या टीम नेरल खांडा टीमला विनंती असेल जास्ती उशीर करू नका, कारण पावसाची देखील शक्यता होऊ शकते. कारण क्लायमेट तसं झाला जातोय 3-4 दिवस हा क्लायमेट असाच आपल्याला पाहायला मिळतो धुग्याचा. आणि शक्यता पावसाची पण होऊ शकतो, पाऊस देखील पडू शकतो. त्याच्यामुळं खेळाडूंना सूचना असणार आहे मैदानाच्या आतमध्ये जास्ती टीन मिटीन घ्यायची नाहीये. गोलंदाज तयार, स्ट्राईक एंडवरती सचिनला पाहतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्टेटॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मिळाली फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 18 धावा जरूर धावफलकीवरती पाहायला मिळाल्या. 3 बॉलचा खेळ संपला जातोय. स्वप्नीलला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, ज्याच्या बॅट मधनं पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती मार खाला आणि त्याच्यानंतर एक सिंगल पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वप्नीलला. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितीनला पाहतोय. हा मात्र वेग भरपूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून जात आहे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नितीनला पाहतोय सध्या स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सचिनला पाहतोय. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि नो बॉल वरती असणार फ्री हिट. नोची एक धाव जरूर पाहायला मिळते आणि एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 19 धावा धावफलकीवरती लागल्या गेलाय. आणि फ्री हिट आता सध्या नितीनला आहे. पाहायचंय नितीनला फ्री हिटच्या बॉलवरती हल्ला चढवेल का. ते एकीकडे स्वप्नीलला चांगला कमबॅक करावा लागेल. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण जरूर पाहायला मिळते. फटका भरपूर चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून गेलाय फाईन लेग मध्ये. आलाय चौकार, धाव मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 23 धावा धावफलकीवरती लागल्या जात आहे. अप्रतिम बॅटिंग. पहिल्या 12 बॉल मध्ये धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्या होत्या आणि इथून तिसऱ्या बॉल वरती जरूर हल्ले चढवले जातात. स्वप्नील या गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल आणि हा आक्रमण करत असताना टार्गेट देखील मोठा करावा लागेल. कारण नेरल खांडा टीमचा देखील आपण विचार केला तर त्याही टीमकडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या इनिंग मध्ये त्यांची बॅटिंग, त्यांचाही जल्लोष जरूर पाहायला मिळेल. परंतु पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खरं तर नितीनच्या बॅट मधनं जरूर एक चौकार पाहायला मिळालाय. रिवर्स पटका लागला तर पार, नाही तर आबाद. फलंदाज होईल बाद आणि इथून नितीन बॅक टू द डगआउट. आणि तिसरं षटक देखील संपलं जातोय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेत.
चला लगेच सामना स्टार्ट करायचंय. चौथं षटक महेशला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण अक्षयला आणि सचिन हे दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचं येणारे 6 बॉलमध्ये अजूनही किती धावा येतील हे देखील आता पाहणं फार महत्वाचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती महेशला पाहतोय आपण. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. हो क्या बात आहे. फटका भरपूर चांगला आहे. पहा असे स्ट्रोक पाहणं भरपूर कमी मिळतात. फलंदाज पाहतोय आपण सध्या स्ट्राईक एंड वरती अक्षयला. आल्या आल्या सुरुवात केली आहे. सचिन आहे का? ओके. सचिनच्या बॅट बना चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साईडने धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावा धाफळकीवरती लागल्या जात आहे. 27 धावा सचिनच्या बॅट बद्दल आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार स्ट्रोक क्रॉस झाला आणि प्रॉपर बॅट वरती बॉलला घेतला आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी गोलंदाज आपण पाहतोय महेश आणि त्याच्यावरती हल्ले चढवले जातात. आणि सचिनला देखील माहित आहे कारण 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आहे. पुन्हा एकदा बॅटची नरी जरूर पाहायला मिळते. गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 29 धावा धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या बॉलवरती मार खाल्ला आणि दुसऱ्या बॉलवरती आपण जर विचार केला तर 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. क्या बात आहे. हाही फटका भरपूर चांगला मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला बोलतोय कारण मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. आणि सचिनच्या बॅटमधनं जरूर अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे परंतु 1-2 मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललाय. फटका फसलाय. शतरक्षक आहे आणि आता चुकी होणार नाहीये आणि इथून फलंदाज होईल बाद आणि अजून एक धक्का बसेल दहिबुले टीमला. फलंदाज सचिन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज रितेशला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. झाला शेवटचा बॉल या षटकातला आणि आता शेवट 4 बॉल झालेत का? अजून या 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉल मध्ये एक षटकार एक चौकार जर आला तर मग धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. महेशला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉलला टॉबल केला जातोय. शतरक्षक आहे. मिळाले फक्त एक सिंगल. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि 2 धावा मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. रितेशला पाहतोय आपण सध्या स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं शेवटचा बॉल. टार्गेट सेट बॉल. शेवटचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून पाहायचंय फलंदाज होईल बाद आणि इथून षटक क्रमांक 14 संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला जातो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकीवरती लागल्या गेल्यात. येणारी 24 बॉल मध्ये 32 धावींची गरज पुढच्या इनिंग मध्ये नेरल खांडा टीमला. चला लगेच टीम दैवली टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण लावून घ्या. उशीर करायचं नाहीये. लगेच जावं मैदानाच्या आतमध्ये आणि शतरक्षण लावून घ्या. कुणाल माली कुठं असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. कुणाल 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 गुडविंदे कुठे असतील त्याने यायचंय. कुणाल आवाज येत असेल तर या प्लीज. ऐचक बोलवत आहे. जर आले असतील तर यायचंय. थोडस स्पीडअप कर. लवकर ये थोडं.
चला नेरल खांड टीम 2 फलंदाज लगेच जावा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावलं जातोय टीम दहिवली टीम कडनं. तर लगेच 2 बॅट्समन जाव मैदानाच्या आतमध्ये, उशीर करू नका. येणारे 24 बॉल मध्ये 32 धाबींची गरज आहे आणि 32 धावा कशा प्रकारे बॅटिंग करेल आता नेरल खांडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. नेरल खांडा म्हटलं तर नेरल परिसरामधल्या आपल्याला टीम, तर एकीकडे दहिवली म्हटली तर कर्जत परिसरामधल्या आपल्याला ती टीम्स पाहायला मिळते. दोन्ही टीम जर पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत प्रत्येक टीम मध्ये. प्रयत्न चांगले करावं लागतील आणि भरपूर चांगली मॅच आता पाहायला मिळते. आणि याच्या मधला जो संघ जिंकेल तो संघ थेट ममदापूर टीम कडे बिग फाईट मॅच करेल. तर ममदापूर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन उपस्थिती राहायचं. हॅलो. दहिवली संघाची धावसंख्या झाली 31. नेलखंडा संघाला 32 धावसंख्येची गरज आहे. पहिला षटक हाताळण्यासाठी नेरल दहिवली संघाचा कोण नितीन. एक चेंडू एक धाव. हा बोल. नाही स्कोर पण नाही जमा. चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, त्यावर फक्त एकच धाव मिळाली आहे. हरेशच्या फलंदाजाला एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. देणू चेंडूच्या संदर्भात धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. चांगलं षटक हाताळण्यासाठी नितीन. फलंदाज इथे फसला जाणार का? जेल ड्रॉप. जर कॅच झाली असती तर नेलखांडा संघात एक फलंदाज बाद झाला असता, पण कॅच इथे ड्रॉप झाली आहे.
या चेंडूवर सुद्धा एकच धाव मिळेल. 3 चेंडू 3 धावा. लिहून दे ना मला. 32 धावा डिफेंड करण्यासाठी नेरळ दैवली संघ उतरलाय. चांगला इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी नितीनचा चौथा चेंडू शॉट. चेंडू गेला आर पार. षटकार. ही का बस एवढा नको. मारला कोणी आहे बा? हे सावकार कोण आहे? षटकार. हरेश या फलंदाच्या बॅट मधून तब्बल 6 धावसंख्या पाहायला मिळाली. 4 चेंडूच्या धाव समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पडली 9 या आकड्यावरती. 5वा चेंडू टाकण्यासाठी नितीन तयार. चांगला गलीमधून चेंडूला कट केलाय. 1 धावसंख्येवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. 5 चेंडूच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. 32 धावसंख्या डिपेंड करायची आहे तर आपल्याला कुठेतरी चांगलं षटक हाताळण्यावर लागणार. पुन्हा एकदा विकेटची चान्स आहे. आता चुकी होणार नाही. स्वप्नीलला सुद्धा माघारी परतावं लागेल. स्वप्नीलचा सुद्धा पारीचा अंत झालाय. ज्यांनी त्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला होता. सांगा ना एवढं तुम्ही तू काय चुकते इथं बघ ना. मला सांग ना कुठे सांगतो तू स्वप्नील हरेश कोणते? आता हरेशची जागा भरण्यासाठी नवीन बॅट्समॅन रवाना होतोय. तम्मा. कधी एक वर्षा समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तेजस. काय नाव काय? जे नाव आहे तेच सांग. दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस. ऑन स्ट्राइक हरेश. आणि इथे सुद्धा बॅटची कडा. इथे सुद्धा माघारी परतावं लागेल. कोण आहे हनुमंत का? हरेश या फलंदाजाला सुद्धा माघारी परता लावल. बॅक टू बॅक पुन्हा एकदा झटका पाहायला मिळाला. आता नेरळकांड्या संघाचा हुकमी एक्का सुमित याच्यावरती सर्व जबाबदारी असेल या संघाची. पूर्ण जबाबदारी असेल सुमित फलंदाजावरती कारण की 2 फलंदाज माघारी परतवलेत. पुढचा बॉल रणपंद्य कुतर व्यत्यय येण्यासाठी. तेजसला सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला करावी लागणार कारण की 32 धावसंख्या डिफेंड करायची तर चांगली गोलंदाजी करावी लागणार. पण चांगला फटका. मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळते. या 4 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 आकड्यावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 32 धावसंख्या आपल्याला रोखायची आहे तर आपल्याला मिस फिल्डिंग करून जमणार नाही. प्रत्येक चेंडू आपल्याला अडवावाच लागेल.
तिसरा चेंडू चांगला यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, पण एकच धावेवरती समाधान मानावं लागेल या सुमिता फलंदाजाला. एक धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. तीन चेंडू या षटकानंतर या षटकात 3 चेंडू झाले. 3 चेंडूची खेळी बाकी आहे. धावसंख्या 15. चौथा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवरती सुद्धा एकच धाव मारा पाहायला मिळणार. अर्ध लक्ष पार झालंय. अर्ध लक्षाची वाट पाहावी लागणार नेलखाडा संघाला. 16 धावसंख्या, अजून 16 धावसंख्येची गरज आहे. चांगला चेंडू होता. इथे फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. हनुमंत या फलंदाजाला सुद्धा आता बाद व्हावं लागणार. तब्बल 3 विकेट पाहायला मिळाले आपल्याला नेलखांडा संघाचे. जोपर्यंत मैदानावरती सुमित तोपर्यंत नेलखांडा संघाला आशा असतील की विजयाचा रथ आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. आता फलंदाज नवीन फलंदाज नेलखांडा संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला महेशला सुद्धा मैदानावरती थांबणं गरजेचं आहे, कारण की अर्ध लक्ष पार झालं. अर्ध लक्षाची गरज आहे. चांगला चेंडू होता. आतल्या दिशेने चेंडू वळण घेत असताना डॉट चेंडू. 2 षटकाच्या सावधीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 10 धावसंख्या नितीनला पाहायला मिळाली, तर तेजसनी चांगलं इकॉनॉमिकल षटकात ताकद असताना तब्बल फक्त 6 धावसंख्या दिली. 2 षटकाच्या संबंधित धावसंख्या 16. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल ती नेलखांडा संघाला. ममदापूर संघ आपण सुद्धा सज्ज राहा, कारण यातून जिंकणारा संघ आपल्याशी बिग फाईट करेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण पाहायला मिळणार? मोहित. बारा चेंडू 16 धावसंख्या आपल्याला जर बचावायची आहे तर मोहितला सुद्धा चांगली गोलंदाजी करायला लागेल. बघूया मोहित कशी गोलंदाजी करतोय. सुमित या फलंदाजावरती नेलखांडा संघाची पूर्ण जबाबदारी असेल. मोहित सुमित. ओ चांगला बॉल होता. चेंडून उचली घेत विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू. डॉट बॉल.
जिथे 12 मध्ये 16 धावसंख्येची जरूरत होती तिथे आता एक चेंडू डॉट झालाय, म्हणजे आता 11 आणि 16चं समीकरण. मोहितसाठी 5 चेंडू खूप महत्वाचे असतील. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न पुन्हा असफल झालाय आणि पुन्हा एक डॉट झालाय. सलग 2 चेंडू डॉट झालाय. आता 10 मध्ये 16ची गरज आहे. मोहितला सुद्धा अशीच गोलंदाजी करावी लागणार, कारण की 16 धावसंख्या आपल्याला बचवायची आहे. आता स्वेअर चेंडू. जिथे 11 मध्ये 10 मध्ये 16ची गरज होती, एक स्वेअर चेंडू टाकल्यानंतर एक धाव फळकावरती ऍड झाली आहे. आता गरज असेल. चांगला चेंडू आहे आणि त्या बाद ज्या सुमितवरती जबाबदारी होती त्या सुमितला सुद्धा माघारी परतवलंय. विकेटच्या पतनानंतर चांगलं षटक हाताळतोय मोहित सुद्धा, कारण 3 चेंडू त्याने जर स्वेअर चेंडू टाकला नसता तर 3 चेंडूवरती त्याने 0 धावसंख्या दिली होती. तीन चेंडूच्या सामर्थ्यानंतर धावसंख्या 17. आता 9 मध्ये 15ची गरज. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, दीपक. पैसे द्या पहिले लावडो. आता दीपक वरती सुद्धा पूर्ण जबाबदारी असेल. 9 चेंडू 15ची गरज असताना चौथा चेंडू आणि येते पुन्हा रन आउट. चांगला गोलंदाजी आपल्याला मोहित आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने टाकले. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धावसंख्या एकच त्यांनी खर्च केली आहे, ती सुद्धा स्वेअर. 2 विकेट सुद्धा त्याने माघारी परतवलेत. आता नवीन बॅट्समन किशोर. मोहितने चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. आता किशोरला पूर्ण जबाबदारी आपल्याला आपल्या अंगावरती घेऊन खेळायचंय. किशोरने देखील चांगल्या चांगल्या मॅच आपल्या संघासाठी विजय करून दिल्यात, पण आता 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये पाचवा चेंडू उलटा चेंडू होता. चेंडू गेलाय सीमारेषा पार. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. आता 7 मध्ये 11ची गरज असेल. मोहित चांगली गोलंदाजी करत होता, पण या फुलता चेंडूने एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला किशोरच्या बॅट मधून. जर आपल्याला 32 धावसंख्या डिफेंड करायची तर आपल्याला डॉट चेंडू घेणं आवश्यक होतं, पण या चेंडूवरती त्याने एक खराब चेंडू टाकल्यामुळे एक चौकार पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं किशोरने चांगल्या चांगल्या मॅच आपल्याला संघाला विजय करून दिल्यात. तोच किशोर मैदानावरती आहे. शेवट चेंडू पर्यंत किशोर जर मैदानात राहिला तर नेलकांडा संघ विजय होईल. चांगला चांगला कमबॅक सुद्धा पाहायला मिळाला. षटक संपल्याचा इशारा होता मैदानात आपल्याला पंचांकडून. 3 ओव्हरनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 21 आकड्यावरती. शेवटचा षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये 11 धावसंख्येची गरज असेल. पाहूया नेरळ देवली संघासाठी कोण येणार.
नको. ममदापूर संघ आपण सुद्धा सज्ज राहा, कारण 6 चेंडू. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सचिनला 11 धाव संख्या डिफेंड करायची आहे, तर 6 चेंडू एक चांगले टाकावे लागतील. आणि किशोरला काय दीपकला जर नेरलखांडा संघाला विजय करून द्यायचंय, तर आपल्या संघाला 11 धाव संख्या कुठून काढावी लागेल. पहिला चेंडू वाईट. जिथे धावा कमी आहेत आणि या स्वेर माऱ्याने एक धाव ऍड होईल. 22 धावा. आता 6 मध्ये 10 ची गरज. बॉलर सचिन. चांगला शॉट आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जाणार सीमारेषा पार. याच फटक्याची गरज होती आणि तो फटका दीपकच्या फळीमधून पाहायला मिळाला. आता 5 मध्ये 4 ची गरज असणार. मित्रांनो, दीपक जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत नेरलखांडा संघ विजयाचा रथ आपल्या घरी घेऊन जाणार. धाव संख्या जाऊन पडली ती 28 च्या घरात. येणारे 5 चेंडू असतील आणि 4 धाव संख्येची गरज असेल. कॅच ड्रॉप झालं इथं मित्रांनो. ही कॅच घेणं खूप महत्वाचं होतं. ज्या दीपकने षटकार मारला होता त्या दीपकची कॅच घेणं खूप महत्वाचं होतं, पण कॅच इथे ड्रॉप झालीये. या चेंडूवरती तब्बल 3 धावा पाहायला मिळाल्या. आता 4 चेंडू आणि तब्बल 1 धावेची गरज. चला ममदापूर संघ आपण सुद्धा या. ओ चांगला चेंडू होता, पण मित्रांनो एक सुंदर कॅच पाहायला मिळाली आपल्याला. एक आता 3 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज असेल. नवीन फलंदाज असेल रहीम. चेंडू 1 धाव संख्येची गरज. बघूया रहीमच्या बॅट पंधूर विजयाचा फटका पाहायला मिळेल का, की 3 चेंडू 1 धाव संख्या. काय सचिन का बरोबर आहे. सचिनला 1 धाव संख्या जर आपल्याला संघाला वाचवायची आहे आणि रहीमच्या बॅट मधून